नमस्कार, मी श्रुती राहुल. मेट्रो नाईट या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आहे. सुरुवातीला आज महत्त्वाची घडामोड आपण पाहणार आहोत आणि त्या संदर्भात भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहोत. सगळ्यात आधी एक जाणून घेऊया, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी अटकेत आहेत. मात्र या सगळ्या प्रकरणी आकाचा आका म्हणून धनंजय मुंडेंवर आरोप केले जात आहेत. त्यांच्या पक्षातल्या नेत्यांसह इतरही नेत्यांकडून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रीजी यांच्याकडून जे वक्तव्य आलेले आहे, त्यांनी धनंजय मुंडे यांची जी पाठराखण केलेली आहे त्यावरून सुद्धा सवाल उपस्थित केले जातात. आणि या सगळ्या संदर्भात आपण थेट महंत नामदेव शास्त्रीजी यांच्याशीच बोलणार आहोत. महंत नामदेव शास्त्रीजी, TV9 मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात आधी हा एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच पडला, धनंजय मुंडेंवर आरोप होत आहेत. स्वपक्षातल्या नेत्यांकडून सुद्धा आरोप होत आहेत, विरोधातल्या नेत्यांकडून आरोप होत आहेत. हे सगळं असताना तुम्ही जे म्हणताय की ते गुन्हेगार नाहीत, हे 100% सांगतो, हे नेमकं कुठल्या आधारावर? तुम्हाला असं का वाटतंय की ते गुन्हेगार नाहीयेत? याबद्दल नेमकं तुमचं म्हणणं काय? तुम्हाला कोणी सांगितलं मी गुन्हेगार नाही म्हटलेलं किंवा अजून काही बोललेलं? माझं वक्तव्य असं आहे की धनंजय मुंडेची अवस्था, त्याची मानसिकता याला आधार दिलेला आहे मी. आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की माझा तुम्हाला पाठिंबा आहे. पाठिंबा आहे हा धनंजयचा विषय झाला. आणि संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे, ती जे आरोपी आहेत त्या आरोपींना फाशी व्हावी हे मुख्यमंत्री प्रयत्न करतात, अजित पवार साहेब जे प्रयत्न करतायत, उपमुख्यमंत्री, यंत्रणा काम करते आहेत, न्यायालयीन व्यवस्था चालू आहेत. याच्यामध्ये नामदेव शास्त्रीचा रोल कुठे आलेला आहे? मी कधीही वारकरी असल्यामुळे, वैष्णव असल्यामुळे मी कधी हत्येला सपोर्ट करत नाही. आम्ही शाकाहारी माणसं आहेत, आम्ही प्राणी मारत नाहीत. माणूस मारल्यानंतर आम्ही त्याला म्हणजे सपोर्ट करू असं तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये?